दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने धडक कारवाई करत आंतरराज्य रेकॉर्डवरील 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून घरफोडीचे 3 आणि मोटारसायकल चोरीचा 1 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत। आरोपींकडून चोरीची होंडा शाईन मोटारसायकल, घरफोडीचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण 1,16,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांचा गांभीर्याने विचार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 ने तपास सुरू केला। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 3 संशयित इसम काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटारसायकलवरून पेठ रोडवरील मेघराज बेकरी परिसरात बंद घरांची रेकी करत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं पुढील प्रमाणे आहेत: दर्शन सिंग, धरम सिंग शिकलीकर, समरेश सिंग, रणजित सिंग शिकलीकर, बहादूर सिंग, ओमकार सिंग शिकलीकर। चौकशीत आरोपींनी घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली। या कारवाईत मसरूळ पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचा 1 गुन्हा, पंचवटी उपनगर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 घरफोडीचा गुन्हा असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, संजय सानप, शंकर काळे, सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे आणि संतोष सुपेकर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।